हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण तिसरं युनिट स्टार्ट करणार आहोत. इयत्ता पहिलीचं युनिट 3 जो नवीन सिलेबस आलेला आहे इयत्ता पहिलीचा, त्यानुसार हा चॅप्टर आहे 3.1. ट्रॅफिक सिग्नल म्हणजे काय? ट्रॅफिक सिग्नल्स म्हणजे काय तर वाहतुकीचे जे सिग्नल असतात त्यांना म्हणलेलं असतं ट्रॅफिक सिग्नल्स. ते असतात ना, इथे चौक असतात ना, त्याच्या ठिकाणी लावलेले असतात. आता इथे काय दिलेलं आहे? लिसन अँड सिंग, ऐका आणि म्हणा. आता तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा, रेड लाईट रेड लाईट रेड लाईट रेड लाईट. व्हॉट डू यू से? व्हॉट डू यू से म्हणजे लाल दिवा लाल दिवा. काय म्हणत आहे लाल दिवा? व्हॉट डू यू से म्हणजे काय तर काय म्हणतोय लाल दिवा? तर काय म्हणतोय तो? आय से स्टॉप. मी काय म्हणतोय लाल दिवा? मी म्हणतोय थांबा. स्टॉप म्हणजे काय तर थांबा. अँड स्टॉप राईट अवे. थांबा म्हणतोय ना, लगेच थांबा, अजिबात पुढे जायचं नाही, असं लाल दिवा म्हणतोय. आता खालच्या चित्रामध्ये काय दाखवलंय ते पाहूया. आता ह्या चित्रामध्ये काय आहे? येल्लो लाईट येल्लो लाईट, पिवळा दिवा पिवळा दिवा, पिवळ्या लाईटीचा दिवा. व्हॉट डू यू मीन? येल्लो लाईट काय म्हणते? पिवळा दिवा म्हणजे काय तर माझं काय म्हणणं आहे, म्हणजे मी काय आहे, माझा काय अर्थ आहे. आय मीन वेट. पिवळ्या दिव्याचं म्हणणं म्हणजे पिवळ्या दिव्याचं जे असतं ना चित्र, ते दिसल्यावर काय अर्थ तयार होतो? तो म्हणतोय वेट. वेट म्हणजे काय तर थांबा, घाई करू नका, पळू नका, जिथं आहेत तिथंच थांबून राहा. टिल द लाईट इज ग्रीन. कुठपर्यंत थांबा? जोपर्यंत इथे लावलेला तो दिवा असतो ना, त्याच्यावरची लाईट हिरव्या कलरची होत नाही ना, तोपर्यंत ग्रीन ग्रीन सांगितलंय ना, तोपर्यंत तुम्ही जाऊ नका, थांबा, जागेवरच थांबा. आता ह्या पुढच्या चित्रामध्ये ग्रीन लाईट ग्रीन लाईट, हिरवा दिवा हिरवा दिवा. काय म्हणतोय? व्हॉट डू यू से? काय अर्थ आहे माझा? आय से गो. मी म्हणतो जेव्हा हिरव्या कलरचं लाईट दिसते ना, तेव्हा तिचं म्हणणं काय असतं तर जा, पळा, धावा. गो राईट अवे, लगेच जा, पळा, अजिबात थांबू नका, असं त्याचा अर्थ असतो. शी सेल्स सी शेल्स. शी म्हणजे काय तर मुलगी, सेल म्हणजे काय तर विकते, सी शेल्स म्हणजे काय तर समुद्रातले जे शेल असतात ना, शिंपले, ती मुलगी म्हणते. त्या वाक्याचा अर्थ आहे की ती समुद्रातील शिंपले विकते. टफ टायगर्स टेक रन्स. टफ टायगर म्हणजे काय तर कठीण वाघ. टेक टर्न्स म्हणजे काय तर कठीण वाघ वळण घेतात. टर्न घेणे म्हणजे काय तर वळण घेणे. फनी फ्रॉग्स फ्लिप फास्ट. फनी फ्रॉग्स म्हणजे काय तर मजेशीर बेडकं टक 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 उड्या हाणतात फास्ट फास्ट. आता इथं काय अर्थ आहे ह्याचा? क्लेवर कॅट्स क्लीम क्लिअरफुली. क्लीम म्हणजे काय तर चढणं, क्लेवर म्हणजे काय तर हुशार, हुशार मांजरी ध्यानपूर्वक चढतात, म्हणजे असे लक्ष ठेवतात ना दूध पितानी, कोण बघते का कोण बघते, पटक्यास पेतात की निघून जातात. आता सी लिसन अँड लर्न. लिसन अँड लर्न म्हणजे काय तर ऐका आणि शिका. हे काय दिसतंय तुम्हाला? आपण जे दिव्यांची आत्ता पोएम पाहिली ना, तो हाच दिवा आहे, ट्रॅफिक दिवा. म्हणजे हाच दिवा बोलत राहतो. ही लाईट म्हणजे कोणती लाईट आहे तर रेड. ही लाईट म्हणजे कोणती आहे? येल्लो. येल्लो लाईट काय, ही रेड लाईट काय सांगते? स्टॉप. स्टॉप म्हणजे काय तर जागेवरती थांबा. येल्लो लाईट पण काय सांगते? वेट, थांबा, दुसऱ्या गाड्या पळतात बाकीच्या दुसऱ्या रस्त्याच्या, त्यामुळे तुम्ही थांबा. ग्रीन लाईट काय सांगते? गो. गो म्हणजे काय तर पळा, जा. आता याच्या खाली काय दिलेलं आहेत? वाय गॉड. आता इथे काय दाखवलेलं आहे? VIBGOR. इंद्रधनुष्याची काय तर ते नाव आहे इथं. व्हायलेट म्हणजे जांभळा, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज, रेड. ही काय आहे? विबगॉर. विबगॉर म्हणजे असं नाव लक्षात ठेवायचं, ज्याने आपल्याला
आता त्यापेक्षा असं नाव लक्ष ठेवा. जा, ता, ना, ही, पा, नी, पी. ह्याच्यापासून पण 7 रंग तयार होतात. जा म्हणजे जांभळा, त म्हणजे तांबडा, नारंगी, हिरवा, पारवा, निळा आणि पिवळा. हेच नावं इंद्रधनुष्याची तयार होतात. त्याच्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवायचं आणि तुम्ही लगेच नावं सांगू शकतात. डी पाहूया. लुक, लिसन अँड रिपीट. रेड म्हणजे लाल, येलो म्हणजे पिवळा, ब्ल्यू म्हणजे निळा, ग्रीन म्हणजे हिरवा, ऑरेंज म्हणजे संत्रीचा कलर नारंगी, व्हायलेट, पिंक म्हणजे गुलाबी, ब्राऊन म्हणजे चॉकलेटी, ब्लॅक म्हणजे काळा, व्हाईट म्हणजे पांढरा. आता खाली पाहूया. ई. कलर द पिक्चर म्हणजे काय तर रंग द्या. आता इथं रंग देऊया आपण. इथं कोणता येल्लो कलर द्यायचा आहे. इथं येल्लो कलरने रंगवून घ्या. हे सगळं पाणी येल्लो कलरने रंगवून घ्यायचे. ही सगळे हे मधलं आहे ना, हे मधलं ब्लॅक कलरने रंगवायचं. ठीक आहे. ग्रीन कलर, हे पान आहेत ना ते ग्रीन कलरने हिरव्या कलरने रंगवायचे. हे जे दिसतंय ना ते लाल कलरने रंगवायचं. हे दिसतंय ना हे ब्ल्यू कलरने रंगवायचं. ठीक आहे. व्हायलेट. अशाच पद्धतीने ही पूर्ण फुलदाणी रंगवून काढायची. इथेच हा चॅप्टर संपलेला आहे. पुढचं चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू सो मच.